पासून बदलत्या वातावरणामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना विविध पिकामध्ये मोठा फटका बसलेला आहे। रब्बी पिकाबरोबरच आता फळबागांनाही फटका बसलेला आहे। मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जे आहे ते पपई उत्पादक आता शेतकरी चिंतेत आहेत। आपण जर बघितलं तर मी आता पपईच्या बागेमध्ये आहे। या शेतकऱ्यांची बाग जी आहे ती 3 एकरमध्ये बाग आहे आणि या मागच्या बदलत्या वातावरणामुळे जे आहे ते या ठिकाणी पपईची पूर्णतः फुलगळ झालेली आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ह्या प्रकारे आपण बघू शकतो की ह्या पपईला कसे फुलं लागलेले होते आणि हे जे फुलं जे आहेत ते पूर्णतः गळालेले आहेत। हे फुलं गळाल्यामुळे जे आहे ते आता उत्पन्नात पपईच्या उत्पन्नात जे आहे ते घट होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे त्याचं नुकसान सहन करावं लागत आहे। आपण जर बघितलं तर दुसरीकडे ठिकाणी ह्या ठिकाणी बघू शकतो आपण ह्या झाडाला जे आहे ते आता छोटे छोटे फळं लागत आहेत। मात्र मागच्या वातावरण जे चेंज झालं होतं मागच्या आठवड्यामध्ये त्यामुळे जे आहे ते फुलांची गळ झाली आहे। आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर आपण ह्या ठिकाणी बघू शकतो की हे पानं सुद्धा आता पिवळे पडत आहेत। एकंदरीतच आता रब्बी हंगामासह जे आहेत ते फळबाग उत्पादक शेतकरी हे चिंतेत आहेत। हजारो रुपये खर्च करून जे आहे ते आता या उत्पन्नामध्ये घट होणार असल्यानं आर्थिक नियोजन ही शेतकऱ्यांचं बिघडणार आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते आता पपई उत्पादक शेतकरी जे आहेत ते आता अडचणीत सापडले आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।